का की नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. आपण पुन्हा एकदा लाईव्ह आलेलो आहे. इंदापूर शहरातली जी मतमोजणी सुरू आहे, या मतमोजणीचा आश्चर्यजनक असा निकाल लागण्याची शक्यता आहे. याच विषयाची आज आपण चर्चा करतोय. तर आपण बघतोय हा निवडणुकीचा माहोल कसा तयार झालेला आहे. तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा सर्वांना विनंती. आणि आपण बघू शकतो जागोजागी गुलाल आणि फटाकड्याची आतिषबाजी सुरू झालेली आहे. तर याचं कारण हे तसंच आहे की आपण मागच्या व्हिडिओ मध्ये पाहिलं होतं की प्रदीप दादा गारटकर हे 180 मतांनी पुढे होते. परंतु आता दुसऱ्या फेऱ्यांती जो निकाल आलेला आहे, हा निकाल काहीसा धक्कादायक असा निकाल आपल्याला म्हणावा लागेल. इथं भरत शहा आणि दत्ता मामा भरणे म्हणजे महाराष्ट्र राज्याचे जे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आहेत, हे यांची पार्टी कुठेतरी आघाडीवरती आपल्याला दिसते. त्यांचे जे नगरसेवक आहेत जवळपास सगळेच नगरसेवक आघाडीवरती आहेत आणि काही जण तर निवडून आलेले हे आपण बघू शकता. जे नगरसेवक निवडून आलेले दत्ता मामा भरणे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोक, तर हे आपण चित्र बघू शकता. तर आता अशी परिस्थिती झालेली आहे की जवळपास भरत शहा हे 157 मतांनी आघाडीवरती आलेले आहेत. म्हणजे भरत शहा म्हणजे दत्तात्रय भरणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार होते भरत शहा यांची आश्चर्यजनक 157 मताची आघाडी त्यांनी घेतलेली आहे. म्हणजे याचा अर्थ आता तिसरी फेरी बाकी आहे. तिसऱ्या फेरी अंती आपल्याला स्पष्ट चित्र असं होईल. परंतु हा निकाल तसाच पुढे राहतोय की काय हे सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे. परंतु तालुक्यामध्ये जसं वातावरण तयार झालं होतं की लोकांना वाटत होतं की प्रदीप गारटकर हे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये बाजी मारतील असं चित्र होतं. त्याचं कारण हे तसंच होतं की त्यांच्या सोबत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने हे सगळे एकत्र आलेले होते आणि हे तिघ जण एकत्र येऊन प्रदीप गारटकर यांना उभं केलं होतं. लोकांना असं वाटत होतं की प्रदीप गारटकर हे निवडून येतील असं चित्र होतं. परंतु सध्याचं जे चित्र आपण पाहता, आज हा जो निवडणुकीचा माहोल आहे हा कुठेतरी भरत शहा आणि दत्तात्रय भरणे यांच्या बाजूने कल एकंदरीत झुकताना आपल्याला दिसतोय. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अनेक उमेदवार हे निवडून आलेले आहेत. म्हणजे जे 20 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष पदाला जो उमेदवार उभा आहे, या निवडणुकीमध्ये आतापर्यंत जो निकाल लागलेला आहे त्याच्यामध्ये जवळपास 10 ते 12 नगरसेवक हे घड्याळाचे निवडून आलेले, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे. आणि त्यातले त्या दत्ता मामा भरणे यांचंच वर्चस्व इंदापूर नगरपालिकेवरती आपल्याला काही प्रमाणामध्ये दिसतंय. आणि नगराध्यक्ष पदाची सुद्धा निवडणूक ही जी कुठंतरी एकतर्फी होईल असं वाटत होतं, परंतु एकतर्फी झालेली आपल्याला दिसत नाही. तर या ठिकाणी भरत शहा यांनी कडवी झुंज दिलेली आहे आणि या कडवी झुंजीमध्ये भरत शहा हे आता पुढे आहेत. तिसऱ्या फेरी अंतीचा निकाल आपल्याला स्पष्ट निकाल होईल की नेमकं भरत शहा किती मतांनी निवडून येतील हे सुद्धा आपल्याला तिसऱ्या फेरी अंती कळणारच आहे मित्रांनो. तर आपण हा सगळा माहोल बघू शकता. हा सगळा कशा पद्धतीने इथं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि त्यातच दत्तात्रय भरणे यांचं वातावरण कशा पद्धतीने हे सगळं तयार झालेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की दत्ता मामा भरणे हेच इंदापूर तालुक्यातला हुकमी एक्का आहे असंच काहीच आपल्याला म्हणता येईल. किती जरी विरोधक एकत्र आले तरी दत्तात्रय भरणे यांना हरवणं मात्र कठीण होऊन बसलेलं आहे, असंच काहीच चित्र निर्माण झालेलं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन दिलीपराव आगलावे सर, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.